तर नमस्कार भावानो. तर आपल्या शेजारी आपल्या भावाचं आहे लग्न. तर बघा लग्नाची गाणी लागले आणि मंडप पण काम चालू आहे. तर मग तिथून आलो डायरेक्ट पालीमध्ये. तर पहिलंच भाडं लागले. तर आलो पालीमध्ये. ती लोक आली होती पुण्यातून. तर त्यांनी मला हा खाऊ दिला. तर त्यांना आता घेऊन मी चाललो आहे आता परत कोंडवीमध्ये. तर आलो कोंडवीमध्ये, त्यांना सोडलं, घेतले 350 रुपये. तर मग चला तिथून आलो काजूच्या बागेमध्ये. आपल्या काजू धरल्या होत्या तर म्हटलं काढून नेऊया, कारण आपल्याकडे चोर भरपूर आहेत. ते काजू काढून नेतात, त्यामुळे आलो काजूच्या बागेत. तर बघा मित्रांनो कशी बाग केले. तर आपली 4-5 वर्ष जास्त आहे, आपली मेहनत आहे 4-5 वर्षाची. तर बघा काजू कसल्या धरल्यात भारी. तर थोड्याशा काजू आपण नेऊया भाजीसाठी. तर हे बघा आमच्या काजूवरती जुळं बोंड आपले काजू धरलेत. एकाच बोंडाला 2 काजू आहेत. तर त्याचा फोटो काढून घेतला. तर मग थोड्याशा काजू भेटल्या त्या जमा केल्या आणि बायकोला फोन केला. तर बायको आली होती खाली न्यायला. तर आज संध्याकाळी काजूची भाजी करणार आहोत, तर या तुम्ही पण खायला. तर मग चला तिथून आलो. तर मग भावासोबत चाललो आपलं केळवण खायला. तर त्याच्याबरोबर चाललो आहे आणि आपला नवरदेव. तर येता येता आपल्याला भेटले डॉगेश भाई. तर रात्री जागरण करून झोपलेत सगळे. तर मग आलो त्यांच्या घरी, थोडा वेळ आराम केला. केळवण वगैरे झालं तर थोडा आराम केला. मग पुन्हा तिथून आलो तर 100चं भाडं लागलं. तर तिथून मग CNG भरला, कारण आपल्याला जायचं होतं हत्तीसच्या उरसाला. तर मग संध्याकाळी आपण हत्तीसच्या उरसाला आता आलो. तर बघा भरपूर गर्दी आहे. तर मी बहिणीसोबत आणि माझे भाव आहेत, तर त्यांच्यासोबत आले रिक्षा घेऊन. तर बघा खूप मोठी यात्रा असते इथे हत्तीसमध्ये. मस्त की आता हे वेदांती पाळण्यामध्ये बसले आणि आपला हत्तीसचा दर्गा बघा. मस्त सजावट केले, मस्त मंडप केलाय. तर मग आपण इकडे फिरतोय सगळ्यांसोबत. तर वेदू म्हणतो पाळण्यामध्ये बसूया. तर मला भीती वाटते, कारण मला गरगरतं त्याच्यामध्ये. तर तो आणि अमन जातोय. तर त्याला तिकीट काढलेली आहे. चला भाई निघाले. आले ते तिथून. तर म्हटलं पुढं जाऊया आता, जरा फिरूया अजून दुसरीकडे. तर ह्या माझ्या बहिणी. आता दुसऱ्या पाळण्याची चौकशी करतोय, किती रुपये आहे ते. त्याला आता नाही परवडत नाही वाटतं. तर बघा हा असं पाळणा आहे. तर त्याला यात्रेमध्ये भेटला आपला वैभव, तिचा मुलगा. तर मग त्यांना सोडलं तिथे आणि मग आलो आम्ही पुढे. तर वेदान आता लाईनमध्ये गेला पुन्हा. पैसा जाम आणला नाही वेदून, भरपूर. सगळीकडे जातो, ह्या पाळण्यात त्या पाळण्यात. अमन आणि वेदू चाललेत मोठ्या पाळण्यामध्ये. तर जरा फिरून झालं आणि आता
दर्शन घ्यायची पण लाईन जरा कमी झाली होती. मग आम्ही निघालो दर्शनाच्या रांगेत. अगोदर दर्शन घेतलं नव्हतं, गर्दी भरपूर होती. तर आता निघालो. तर आता पटपट लाईन जाते. म्हटलं चला पटपट जाऊया. तर बघा कशी लाईटिंग वगैरे केलं मस्त. कैसा लागा तर मग नंतर पुन्हा आता वेदूला घेऊन पुन्हा इकडे आलो. काय कसं होत आहे. आता वेदूला गरगरायला लागलंय पाळण्यामध्ये फिरून. आता गरबा नारायला. काय मेला गरगरते याच्यावर सगळं. आता वेदू ह्या याच्यामध्ये बसलाय. मला बघूनच आता गरगरायला लागलाय. वेदू कसा काय बसलाय काय माहिती. बघूया आता आल्यावर त्याला विचारूया. आता गरगरी स्पीड. नाही येऊन वाकिणार आहे मित्रांनो हे बघा पुन्हा आता पाळण्यामध्ये गेलेत. त्यांची आज भरपूर मजा करायची आहे वाटतं. सारखी ह्या पाळण्यातून त्या पाळण्यात तिकडे तिकडे फिरतायत. आणि मला लागले आता भूक. ते पाळण्यात बसलेत. थोडं खायला जातो आता. तर मित्रांनो आता आपण जाऊया. वाजलेत भरपूर, कारण आम्ही आलो होतो लवकर, त्यामुळे आता चाललो आहे. तर घरी यायला वाजले 1:45. तर मित्रांनो चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.